नमस्कार. अक्षय तृतीया व बसव जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. क्रांतिकारक समाजसुधारक महात्मा बसवेश्वरविषयी बसव जयंतीनिमित्त 2005 साली माझा हा लेख छापून आलेला आहे. मानवी मूल्यांच्या आदर्शांचे संस्थापक, युगपुरुष, क्रांतिकारी, समाजसुधारक, लोकजागृतीचे उपासक, स्त्रीमुक्तीचे पुरस्कर्ते, सहृदय दार्शनिक, श्रेष्ठ वचनकार, कायक योगी, सत्यान्वेषी, धर्मोद्धारक, मानवतावादी, समतावादी, भक्तीचा प्रसार करणारे संत महात्मा बसवेश्वरांचे व्यक्तिमत्व विविध रूपी होते. महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडीजवळ असलेल्या इंग्लेश्वर नामक गावात वैशाख मासात अक्षय तृतीयाच्या दिवशी झाला. त्यांना विलक्षण अशी बुद्धिमत्तेची जन्मजात देणगीच होती. मल्लप्रभा व कृष्णा नदीच्या संगमस्थानी कुडल संगमक्षेत्री वास्तव्य करणाऱ्या वेद व संगदेव स्वामींनी बसवांना लहानपणीच लिंगदीक्षा दिली. तेथेच त्यांचे अध्ययन झाले. त्यांच्या बुद्धिचातुर्याची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यांचे मामा बलदेव बिज्जलराजांचे मंत्री होते. त्यांनी बसवेश्वरांची कीर्ती ऐकून आपली कन्या गंगांबिका हिचा विवाह बसवेश्वरांशी केला. बसवेश्वरांचा दुसरा विवाह बिज्जलराजांचे दंडाधिकारी धरस यांची कन्या नीलांबिका हिच्याशी झाला. बिज्जलराजाने हिला आपली बहीण मानले होते. या क्षत्रिय कन्येशी विवाह करून बसवेश्वरांनी राजघराण्याशी संबंध प्रस्थापित केला. यातून त्यांनी आंतरजातीय विवाहाचा पाया घातला. मानवी मूल्ये प्रत्यक्षात आणून आपली प्रगती कशी होईल हे प्रत्यक्ष दाखवून दिले. 9व्या शतकात महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि कार्य एवढे क्रांतिकारी होते की त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावर सामाजिक क्रांती घडवून आणली. शतकातील सामाजिक स्थिती अत्यंत शोचनीय होती. त्या काळात लोकांची स्थिती असह्य होती. सामाजिक लुबाडणूक, पिळवणूक होत होती. हे थांबवण्यासाठी भेदभावाची बंधने झुगारून त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वांचा पुरस्कार केला. समाजाचा गाडा व्यवस्थित चालवण्यासाठी व्यवसायाची गरज भासतेच. त्यातूनच जाती व पोटजाती निर्माण झाल्या. दुर्दैवाने पुढे त्या जन्मावर आधारल्या गेल्या. उच्च नीच हे जाती व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण. या जातीपेक्षा नीती श्रेष्ठ आहे. बसवेश्वरांना हवा होता समानतेवर आधारलेला वर्गहीन व जातीहीन समाज. बसवेश्वरांनी श्रमाची महती गायली. श्रमिक वर्ग हा समाजाचा कणा असतो. त्यांनी काय कवे कैलास ही उक्ती आचरणात आणली. कार्यातच देव आहे, कार्यातच देव मानला. समाजात कर्मकांड, चातुर्वर्ण, जातभेद, समाजात स्त्रियांची गुलामगिरी, स्त्री पुरुष भेद यावर प्रचंड प्रहार केला. समाजातील दोषारोपणासाठी त्यांनी कल्याण येथे अनुभव मंडपाची स्थापना केली. मुक्त विद्यापीठ होते. सर्व शिवशरण सुसंघटितपणे याच कार्यात मग्न होते. धर्माचरणाचे नियम करणारी ही धर्मसंसद होती. तिथे दररोज विविध विषयावर चर्चा होत असे. सभामंडपात सर्व जाती धर्माच्या शिवभक्तांना मुक्त प्रवेश होता. त्यात त्यांनी स्त्रियांनाही सन्मानाची वागणूक दिली. फक्त प्रवेशच नसून पुरुषांबरोबरीचे सर्व हक्क प्रदान केले. 700 शिवशरणात 70हून अधिक शिवशरणी आध्यात्मिक चर्चेतून वचन साहित्यांची निर्मिती केली. साहित्य हे अनुभवाचे बोल आहेत. त्यातील विचार केवळ वीरशैवांनीच नाही तर अखिल मानवजातीला सुखी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे आहेत. महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना माते समान मानावे असे निक्षून सांगितले. स्त्रियांना धर्मग्रंथ वाचण्यास व ईश्वरपूजेस मान्यता दिली. आपली कृती आणि उक्ती यात एकरूपता असावी असे सांगितले. बाह्यशुद्धी बरोबर मनशुद्धी असेल तरच मनुष्य असेल तरच मनुष्य जीवनात उन्नती होईल. चोरी, हिंसा, खोटे बोलणे, स्वतःची स्तुती व दुसऱ्यांची निंदा, व्यसनी होऊ नका, संपत्तीचा साठा करू नका, राष्ट्राला कमीपणा येईल असे वागू नका, असे आपल्या वचनामधून सांगितले.
समाजात सुधारणा केली. बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहास मान्यता दिली. ही त्या काळातील फार मोठी क्रांती होती. मानवी मूल्ये प्रत्यक्षात आणून प्रगती कशी होईल हे प्रत्यक्षात महात्मा बसवेश्वरांनी दाखवून दिले. जगज्योती महात्मा बसवेश्वरांना माझा कोटी कोटी प्रणाम. महात्मा बसवेश्वरांचे कार्य खूप मोठे आहे. त्यामधील सारांश सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. महात्मा बसवेश्वरांच्या अनेक वचनांमधून महात्मा बसवेश्वरांची कार्य आपल्याला समजतील. महात्मा बसवेश्वरांची थोडक्यात ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम गुरु बसवलिंगाय नमः.